मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ट्विट केलंय, मी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेटलो। आपले लाडकी दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढणं सोपं नाही, परंतु त्यांचे सार्वजनिक कल्याण आणि राज्याच्या विकासाचे स्वप्न साकार करणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे, ज्यामध्ये तुमचा संकल्प खूप उपयुक्त ठरेल, असं अमित शहांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। मुंबई महापालिकेच्या महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय गाडी यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलंय। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी एनईपी नुसार परीक्षा दिल्यानंतर 2 दिवसांनी त्यांच्या पासिंगचा निकष बदलण्यात आलाय। याचा फटका आता कल्याण आणि आजूबाजूच्या जवळपास 3000 विद्यार्थ्यांना बसलाय। त्यांना दुसऱ्या वर्षाकरता प्रवेश मिळालेला नाही, यामुळे विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्यांकडे धाव घेतली आहे। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 मध्ये मंगळवारी रात्री उशिरा मध्यस्थी करण्यास गेलेल्या युवकासह तिघांवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। या हल्ल्यात तिघेही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अमरावतीमध्ये सहकारी विभागाने अवैध सावकारीच्या तक्रारींच्या अनुषंगाने गगलानी नगर आणि काँग्रेस नगर या 2 ठिकाणी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे। शक्तिसिंह वीरेंद्र दीक्षित यांच्या निवासस्थानी अवैध सावकारीशी संबंधित 5 संशयास्पद दस्तावेज आणि काँग्रेस नगर येथील सुमंत अरविंद पाटलांच्या घरी 14 संशयास्पद दस्तावेज आढळले। अंबरनाथ मधील पश्चिमेच्या चिंचपाडा परिसरात फ्रीजच्या बॅटरीचा स्फोट झाल्यानं दुसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे। या आगीत घरातील अनेक वस्तू जळून खाक झाल्यात। या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। भीषण आग लागताच तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतकऱ्यांच्या शेडसाठी राखीव असलेल्या जागेवर व्यापारी गाळे बांधले जात आहेत। या प्रकरणी बाजार समितीचे माजी संचालक मयूर पाटील यांनी विरोध करत पणन खात्याकडे तक्रार केली आहे। त्याचबरोबर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या प्रकरणी पणन संचालकांनी व्यापारी गाळे बांधकामास स्थगिती दिली आहे। जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी शहरात पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करत 3 घरांमध्ये चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत घरातील सदस्यांना मारहाण करत सोन्यासह रोख रक्कम असा लाखोंचा ऐवज लंपास केलाय। घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर मारहाण करण्यात आली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केलाय। वाशिम मधील वाकद, महगाव आणि इतर काही गावात मागील 4 दिवसांपासून वीज बंद असल्यानं शेतातील पिकं वाळण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंत्याशी संपर्क करत असून त्यांचा फोन लागत नाही आणि ते कार्यालयातही सतत गैरहजर असतात। यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन उपकार्यकारी अभियंता राऊत यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केलाय। उल्हासनगर महापालिकेनं 11 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्य रस्ते आणि पदपथ मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। प्रभाग समिती क्रमांक 1 व 2 च्या विविध भागात अतिक्रमण हटवून सखोल स्वच्छता करण्यात आली आहे। तसेच अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे। या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी। पाहत रहा एलएस मराठी।